नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठा आरक्षणाच्या नोंदी सापडण्याच्या संदर्भातली प्रक्रिया गेले कित्येक दिवस चर्चेत आहे। या नोंदी सापडण्याच्या संदर्भात आतापर्यंत विविध पातळीवर प्रयत्न सुद्धा होताना दिसतात। पण असं असताना मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेत एक तक्रार करण्यात आली आहे की या नोंदी सापडवून देण्यासाठी अपेक्षित असं सहकार्य राज्य शासनाच्या प्रशासकाकडून अर्थात सरकारी अधिकाऱ्यांकडून केलं जात नाहीये। प्रत्यक्षात ज्या पद्धतीनं मनोज जरांगेंचं आंदोलन उभं राहिलं आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडवण्याच्यासाठी हे आंदोलन असल्याचं सांगितलं गेलं, प्रत्यक्षात झालंय उलटच। नोंदी शोधायला गेल्यावर सगळ्यात कमी नोंदी मराठवाड्यात सापडल्यात आणि त्याच्या पलीकडे पुढे जाऊन प्राप्त स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला नोंदी सापडायला लागल्याच्या नंतर त्या फक्त मराठ्यांच्या सापडतायत असंही नाही। या संपूर्ण स्थितीत ज्यांच्या नोंदी सापडल्यात ते कुणबी होऊ शकतात आणि ते कुणबी झाल्याच्या नंतर त्यांना सगळे आरक्षणाचे लाभ चुटकीसरशी मिळू शकतील असं सांगितलं जात आहे। पण ही प्रक्रिया तितकीशी सोपी नाही हे सुद्धा समाजाला वारंवार सांगायला हवं। याचं कारण असं, ही प्रक्रिया राबवली जाणं आणि त्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मत असणं महत्त्वाचं आहे। हे सगळं एका कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत वर्षानुवर्ष भारतामध्ये होत आलेलं आहे। प्राप्त स्थितीत आत्ताच्या घडीला नोंदी शोधायला निघालेला मराठा हा नोंदी न सापडत असल्यानं किंबहुना राज्य सरकारमधल्या कर्मचाऱ्यांच्यामुळे नोंदी सापडण्याचा अनुभव हा अडचणीचा ठरत असल्याचं सांगतोय। खरं काय आहे आणि यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठीचं आंदोलन अडखळतंय का याची चर्चा करायला हवी। नोंदी सापडायला अडचणी कुणाकडून येत आहेत या संदर्भातली चर्चा आपण करणार आहोत। या चर्चेत आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत ते आपल्याला पटकन लक्षात आणून देतो, त्यांची ओळख करून देतो। आपल्यासोबत जरांगेंचे समर्थक डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत आबासाहेब पाटील आहेत, मराठा समन्वयक या नात्यानं ते आपल्याला परिचित आहेत। आणि जरांगेंचे समर्थक म्हणून आणखीन एक आपल्यासोबत व्यक्तिमत्व आहे, पण ते संजय लाखे पाटील आहेत। संजय लाखे पाटील हे प्रवक्ता काँग्रेस या नात्यानेही आपल्यासोबत चर्चेत यापूर्वी अनेकदा सहभागी झालेले आहेत। चर्चेत आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय। चर्चेत या संपूर्ण चर्चेला पुढे नेण्यासाठी माझे काही प्रश्न तयार आहेत आणि माझा पहिला प्रश्न हा आधी डॉक्टर मोरे यांच्यासाठी असणार आहे। डॉक्टर मोरे, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय का? हो हो सर, हो सर, बिलकुल। आपण या निमित्तानं पटकन या गोष्टीचा खुलासा करणं अपेक्षित आहे की प्राप्त स्थितीमध्ये नोंदी सापडायला तुम्हाला काय अडचणी येत आहेत, कोण कशा पद्धतीनं ही नोंद समोर आणायला अडचण निर्माण करतंय, बोला। तर नोंदी ज्या आहेत त्या शासकीय स्तरावरती तर संपूर्ण मराठवाड्यातल्या जे आपण हे केलेलं आहेत नोंदी आहेत त्या संपूर्ण निजाम गॅजेट 1909च्या गॅजेटमध्ये आहेत। राज्य मागासवर्गीय आयोगाने जो रिपोर्ट दिलेला आहे 1901च्या रिपोर्टमध्ये आहेत, त्यानंतर 1884च्या जनगणनेमध्ये आहेत, औरंगाबादच्या गॅजेटमध्ये आहेत। हे सर्व भरमसाठ पुरावे आहेत। आणि मुद्दा असा आहे ते जे आता जे मराठवाड्यामध्ये ज्या नोंदी न्यायमूर्ती शिंदे समितीच्या अध्यक्षतेखाली त्या शोधू लागलेल्या आहेत, परंतु शिंदे समिती ही चांगलं काम करत असताना जे काही अधिकारी आहेत, बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं की अगोदर नील रिपोर्ट पाठवला अनेक तालुक्यामधून आणि तिथं 2,000, 1,500, 500 नंतर नोंदी सापडलेल्या आहेत। म्हणजे अधिकाऱ्यांची जी मानसिकता आहे नोंदी शोधून काढण्याची ही कशा पद्धतीने बनवाबनवीची चालू आहे, त्याच्यामुळे नोंदी सापडायला अडचणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत। आणि विविध दप्तर आहेत, कसं हैदराबादमध्ये आता जे दप्तर आहेत, कारण मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचाच भाग होता, तेलंगणा असेल, आता आंध्र असेल, कर्नाटकमधले 3 जिल्हे असेल, या सगळ्या नोंदी त्या उर्दूमध्ये आहेत। आता त्या शोधायच्या, खरं तर त्याच्या अगोदर सगळ्या नोंदी या कृषक समाज म्हणून त्याच्या नोंदी आहे, कुणबी म्हणून। आणि 1967 पूर्वी ज्या नोंदी आहेत त्या नोंदी ओबीसी म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात, मराठा म्हणून कमी पाहायला भेटतात। मग एवढे मोठे ढीग आपल्याला शोधायचे आहेत, तर मला असं वाटतं की जे सॅम्पलिंग सापडले त्याच्या आधारावरती मराठवाड्याचा आणि समग्र महाराष्ट्राचा निर्णय घ्यायला काही हरकत नाही। डॉक्टर मोरे, आपली भूमिका लक्षात आली। आपण यापूर्वी सुद्धा याच भूमिकेच्या अनुषंगाने व्यक्तिशः आपण असं नाही पण आपले अनेक समर्थक सातत्याने हे सांगत आले की ज्या पद्धतीने मराठवाड्यात काही नोंदी सापडल्यात त्या काही नोंदींच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय घेतला जावा।
आपल्यासोबत डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत. मी त्यांच्यापर्यंत पोहोचतो, ते फोनद्वारे आहेत. फक्त माझा पुढचा प्रश्न आत्ता आबासाहेबांना आहे. आबासाहेब, मी आपल्यापर्यंत पोहोचतो आणि या नोंदींच्या संदर्भात जी तक्रार समोर आली आहे ती तक्रार कितपत गांभीर्यानं घ्यायला हवी हेही आपण सांगणं गरजेचं आहे आणि त्याच्याच बरोबर याचाही खुलासा करा की प्राप्त स्थितीमध्ये एका ठिकाणची नोंद सापडली तर सगळ्या महाराष्ट्राला ती लागू करा, असं करता येतं का? दोन्ही मुद्द्यांवर आपण बोलायचंय. माझा पुढचा प्रश्न यानंतर संजय लाखे पाटील यांच्यासाठी असणार आहे. प्रसादजी, मी मागच्या डिबेटमध्ये सुद्धा आक्षेप घेतला होता की त्या ठिकाणी शिंदे समिती स्थापन केली आणि शिंदे समितीच्या माध्यमातून राज्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न सुरू झाले. प्रत्येक तालुका, जिल्हा, प्रांताधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या विभागात असतील, शाळा कॉलेज असतील, या ठिकाणी ज्या नोंदी शोधण्यासाठी जे शिष्टमंडळ असेल किंवा जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे नोंदी वाचणार. काही मोडी लिपीमध्ये नोंदी आहेत, काही पारशीमध्ये आहेत, काही इंग्लिशमध्ये आहेत. सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की या तालुका स्तरावरचे जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा जिल्हा स्तरावरती आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे जीर्ण झालेले डॉक्युमेंट आहेत आणि जीर्ण झाल्यामुळं अनेक त्याची म्हणजे पानं एकदम तुटलेली आहेत. त्याच्यामध्ये नोंदी सापडण्यासाठी तो एक प्रॉब्लेम आहे. दुसरा, त्या ठिकाणी वाचकांचा अभाव आहे. तिसरा, ज्या तहसील कार्यालयातून महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून रेकॉर्ड ऑफिस मधून ज्या नोंदी त्यांनी मागवल्या आणि जाहीर केल्या त्याची जी आकडेवारी आहे, मी मागच्या वेळेला सांगितलं की संपूर्ण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये 23,800 नोंदी सापडल्या. 23,700 नोंदी सापडल्यानं रेकॉर्ड शिंदे समितीच्या माध्यमातून जाहीर झालं. त्याच पद्धतीने मराठवाड्यातले जे विभागीय आयुक्त त्यांनी ते जाहीर केलं होतं आणि त्याच्यामध्ये आता ज्या काही गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून येत आहेत, मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातं. आता आमचे मित्र मोरेंनी सुद्धा सांगितलं तर गॅजेटच्या नोंदी हा प्रकार वेगळा आहे. सांख्यिकी आकडेवारी आहे की गॅजेटमध्ये जी आकडेवारी आहे, आकडेवारीच्या नोंदीचा आणि प्रत्यक्ष माझी किंवा तुमची किंवा इतर कोणाची वैयक्तिक नोंद असणं हे वेगळं आहे. आपल्याला कुणबी प्रमाणपत्रासाठी काय लागणार आहे की 1967 पूर्वी ज्यांची कागदोपत्री नोंद आहे त्यालाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याच्यासाठी 2 गोष्टी आहेत. त्याची वंशावळ आली पाहिजे आणि त्याचा महसुली पुरावा आला पाहिजे. त्या 3 गोष्टी नंतरच आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि बाकीची आकडेवारी सांख्यिकीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये नेमक्या ती आकडेवारीनुसार नोंदी मिळणार नाही, कुणबी सर्टिफिकेट मिळणार नाही हे स्पष्ट आहे. परंतु आता राज्यामध्ये ज्या पद्धतीने वेगळ्या अफवा चाललेल्या आहेत, विषय सांगण्यात येत आहेत, त्याच्यावरती गांभीर्याने घेणं गरजेचं आहे की राज्य सरकारनं, मी मागच्या वेळेला मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि जी शिंदे समिती आहे त्या मंत्रालयाच्या समितीमध्ये सुद्धा जाऊन आम्ही भेटी घेतल्या. त्यांनाही विचारले, त्यांना सांगतो तुम्ही करता काय, तुम्ही स्पष्ट सांगा. मराठा समाजाला आज असं वाटतंय की आता आमच्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि 54 लाख नोंदी सापडल्या म्हणजे आम्हाला 3 कोटी लोकांना नोंदी मिळाल्या आणि आम्ही कुणबी सर्टिफिकेट मिळाले. तर हा एक त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे त्याचं क्लेरिफिकेशन की आम्ही करणं का आमच्याकडून नाही की ज्यांनी ह्या दावा केलेला आहे त्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, शिंदे समिती असेल किंवा आंदोलकांच्या माध्यमातून हे जे वारंवार सांगितलं जातं त्यांनी त्याचा खुलासा समाजासमोर करणं गरजेचं आहे. बिलकुल, या मुद्द्याला स्पर्श करणंही तेवढंच गरजेचं होतं. तुम्ही ती चर्चा अनायसे तिथपर्यंत आणलीत, ते फार बरं झालं. आता लाखे पाटलांपर्यंत पोहोचूयात. संजयजी, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? संजय लाखे पाटील, माझा आवाज आपल्याला ऐकायला येतोय का? मला नॉइज येतोय सगळ्या स्टुडिओतला. अच्छा, स्टुडिओतला नॉइज येतोय. ठीक आहे, आपण त्याच्यावर नियंत्रण आणू. पण आता माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो. येतोय. ज्या पद्धतीनं या नोंदींचं प्रकरण गेले अनेक दिवस चाललंय, दर दिवसागणिक मनोज जरांगे यांच्याकडून नोंदी सापडल्याचा एक आकडा दिला जायचा. आता गेल्या काही दिवसापासून नोंदी देण्याच्या आकड्याचं प्रमाण थांबलं, पण आता ही तक्रार पुढे यायला लागली की एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे नोंदी सरकारचेच अधिकारी सापडू देत नाहीयेत. तुम्हाला असं वाटतं की यापूर्वी जर 54 लाख नोंदी सापडल्या असतील तर आता त्यानंतर अचानक नोंदी सापडू नयेत म्हणून सरकारमधलं कोणी काम करतंय? संदीपजी, मुळामध्ये
54 लाख नोंदी ज्या सांगितल्या जात नाही सरकारकडून, या नोंदी सगळ्या 1967 पर्यंतच्या आजपर्यंत आणि मराठवाड्याच्या बाहेरच्या नोंदी आहेत या. जी लाखे पाटीलजी, एकच छोटीशी सुधारणा करतो. सरकारने आतापर्यंत अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारे सांगितलं नाही की अमुक एक संख्येची नोंद सापडली. ही आंदोलकांकडून दिली गेलेली आकडेवारी आहे. आपण आता पुढचं म्हणणं मांडू शकता. प्रसादजी, माननीय या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेच्या उत्तरामध्ये, छापील उत्तरामध्ये आणि विधानसभेमध्ये जे भाषण केलं त्यामध्ये 92 लाख हा आकडा सांगितलाय. हे कृपया लक्षात घ्या. मी माझ्या मनाने सांगत नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्यामुळे त्याच्यावर आपण वाद करता नये. दुसरा भाग असा आहे की या सगळ्या नोंदी 1967 पासून आहेत आणि मराठवाड्यामध्ये ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या 28,28,685 नोंदी आहेत. ह्या नोंदी जेवढ्या मिळाल्यात याचं क्रेडिट फक्त मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलंय त्या आंदोलनामुळे या नोंदी मिळाल्यात हे नाकारता येत नाही. परंतु हे होत असतानाही मराठवाड्याचं मुक्तीचा जो संग्राम होता, आंदोलन होतं, ते कशा पद्धतीचं होते आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये निजाम आणि मराठा हा उघड संघर्ष होता मराठवाडा, आणि त्यामध्ये रेकॉर्ड जाळणं हा आंदोलनातला एक भाग होता. मराठवाडा सोडून जे काही इंग्रजाबरोबर हस्तांतरण झालं ते स्मूथली झालं. ते सगळं रेकॉर्ड त्यांनी आपल्याकडे दिलं. परंतु 17 सप्टेंबर 1948 साली मराठवाडा स्वतंत्र होत असताना निजामानं त्या पद्धतीनं रेकॉर्ड दिलं नाही. निजामाकडूनही आणि आंदोलनकारांकडूनही मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड जाळण्यात आलं. पण ज्या नोंदी मिळत आहेत त्यामध्ये रेकॉर्ड जाळणं अशा पद्धतीचं अधिकृतरित्या लिहून दिलं जातंय. हे आपण कृपया लक्षात घ्या. आणि दुसरा एक भाग असा आहे की मराठवाड्याच्या बाहेर 1967 पासून एक सिस्टीम डेव्हलप झाली, त्यामुळे तिकडे नोंदी लगेच मिळतात. मराठवाड्यामध्ये ती सिस्टीम आणखी डेव्हलप झालेली नाही, त्यामुळे त्या नोंदी मिळत नाहीत. आणि त्यामुळे काही सरकारी अधिकारी या ठिकाणी असहकार करतायत. हेही त्या ठिकाणची वस्तुस्थिती आहे. मला याच मुद्द्यावर तुम्हालाच पुढचा प्रश्न विचारायचा आहे. अत्यंत स्पष्टपणे आणि खुलासेवार तुम्ही आपली बाजू मांडत असताना हा दावा केलात की सरकारी अधिकारी जाणीवपूर्वक हे करतात. त्यावर अधिक बोललं गेलं पाहिजे. जर समजा ती आंदोलकांची तक्रार असेल तर त्याची चर्चा व्हायला हवी. कोण सरकारी अधिकारी असं का करत असतील? नक्कीच प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तालुक्यामधून आणि गावातून मराठा आंदोलकांचेच नव्हे, सर्वसामान्य मराठ्यांची ही तक्रार आहे की आम्हाला रेकॉर्ड व्यवस्थित दाखवलं जात नाही, रेकॉर्ड तपासलं जात नाही, रेकॉर्ड उपलब्ध करून जात नाही. वारंवार त्यांना ऑफिसमध्ये जावं लागत होतं आणि मागच्या 3 आठवड्यामध्ये तरी सगळी प्रक्रियाच बंद करून टाकण्यात होती. आज चालू केली असं सांगितलं जातंय, परंतु संपूर्ण मराठवाड्यामध्ये ती प्रक्रिया चालू केली नाही आणखीन. म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की प्रशासनानं यामध्ये पारदर्शी पद्धतीनं राहिलं पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी मिळत असतील तर ते डॉक्युमेंट उपलब्ध करून दिले पाहिजेत. ते प्रशासनाचं काम आहे. त्यामध्ये कसल्याही पद्धतीचा दुटप्पीपणा प्रशासनाने करू नये आणि सातत्यानं ही तक्रार आहे. याच मुद्द्याच्या आधारे आबासाहेबांपर्यंत पोहोचतो. आबासाहेब, आपला माईक सुरू झाला असेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतरचा माझा पुढचा प्रश्न हा डॉक्टर मोरेंसाठी असणार आहे. आधी आबासाहेब आपण असं उत्तर द्या, मराठवाड्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी नोंदी सापडल्या, पण मग मराठवाड्यातल्या नोंदी सापडवण्यासाठी प्रशासन सहकार्य करत नाही असा अनुभव जर येत असेल तर त्याच्या मागे प्रशासनिक यंत्रणा आहे आणि कोणाचा तरी काही हेतू आहे, हा आरोप मान्य होऊ शकतो का? 100% आता जे आमचे मित्र संजय लाखे पाटलांनी जो विषय सांगितला त्या मुद्द्यावर मी येणारच होतो की आता परिस्थिती अशी आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्या शासकीय विभागामध्ये असे काही जातीवादी अधिकारी आहेत. काही अधिकारी चांगले आहेत की ते प्रामाणिकपणे दिलेले जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतील, विभागीय आयुक्तांचे आदेश असतील किंवा शासनाने दिलेले आदेश पाळून व्यवस्थित काम करतात. परंतु काही मगरूर असे अधिकारी आहेत की त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या वरती त्यांनी अद्यापर्यंत आकडेवारी सुद्धा दिली नाही आणि ते कोणाला घाबरत नाहीत. ते फक्त वरून फोन आला, परिपत्रक आले, डायरेक्ट लिहून देतात, सापडलं नाही, त्यांना कोण जाब विचारणार नाही,
आणि काही ठिकाणी तर अशी तालुक्यामध्ये म्हणजे आमचे कार्यकर्ते गेलेले आहेत, त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, माझी एखाद्याची नोंद सापडलेली आहे आणि नोंद सापडल्यानंतर सुद्धा त्याला महाई सेवा केंद्रातून आलेला प्रस्ताव सुद्धा त्याला टोकन सुद्धा दिलं जात नाही आणि या संदर्भामध्ये पण मग की आज आबासाहेब, आपण जे सांगता आहात की काही विशिष्ट जातीयवादी अधिकारी हे काम करतायत, तर मग डॉक्टर मोरे त्यांच्यावरच्या कारवाईची मागणी तुम्ही केली आहे का आणि त्या अधिकाऱ्यांची नावं सरकारला सांगितली आहेत का? कारण कसं आहे डॉक्टर मोरे, तुम्ही ज्या वेळेला एखाद्या मुद्द्यावरची तक्रार कराल तुम्हाला त्याच्यासोबत पुरावे देणं गरजेचं आहे. कोणता अधिकारी आहे, तुम्ही या कार्यक्रमात त्यांची नावं घोषित करू शकता का? माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आपले आदरणीय मनोज दादा धरंगे पाटील यांच्याशी जे डिस्कशन झालं, त्या डिस्कशन मध्ये तालुका वाईज काही बीड जिल्ह्याचं त्यांनी सॅम्पलिंग दिलेलं आहे, त्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्यांनी कसं कसं काम केलं तर मुख्यमंत्री साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि लगेच तात्काळ गाव वाईज ज्या नोंदी आहेत त्या सापडाचं माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आश्वासित केलेलं आहे. जे अधिकारी असे दिरंगाई करतील त्याला आम्ही निलंबित करू, अशा प्रकारचं आश्वासन देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. बर, पटकन एकदा लाखे पाटलांपर्यंत पोहोचूयात. या निमित्तानं संजयजी, कारवाईचं आश्वासन आहे पण त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आंदोलकांवर आहे आणि समर्थकांवर आहे. आपलं 30 सेकंदात यातलं उत्तर. अगदी बरोबर आहे. सातत्यानं जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील किंवा काल मुख्यमंत्र्यावर जी बैठक झाली यामध्ये सगळ्या लेवलचे कार्यकर्ते असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्यात, नावानिशी तक्रारी केल्यात आणि अभिप्रेत असं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी काल आश्वासन दिलंय की इथून पुढे तो प्रकार होणार नाही. आम्हाला आशा आहे इथून पुढच्या काळामध्ये असा प्रकार होणार नाही. आता जो ड्राईव्ह केला जातोय तो निश्चितच मराठवाड्यामध्ये मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासन त्या ठिकाणी उदासीन आहे. प्रशासनाकडून त्या ठिकाणी जेवढ्या पद्धतीनं पाहिजे त्या गतीनं काम होत नाही आणि नोंदी उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. ती मला एक छोटा प्रश्न या निमित्तानं पटकन आपल्यालाच विचारायचा आहे. तुम्ही त्यावर बोलावं आणि आबासाहेबांनाही मी त्यानंतर संधी देतो. लाखे पाटील, असं वागण्यामागे अधिकाऱ्यांच्या मनात काय हेतू असेल तो तुम्ही 30 सेकंदात सांगा. मी आबासाहेबांकडूनही या मुद्द्यावर मतप्रदर्शन अपेक्षित करतोय. आधी संजय लाखे पाटील. यामध्ये अतिशय दुर्दैवानं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले आणि राज्याच्या प्रत्येक निर्णयाला आणि GR ला बांधील असलेले छगन भुजबळ जबाबदार आहेत. त्यांनी ज्या पद्धतीनं उलट आंदोलन चालू केलं आणि एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर त्यांनी या ठिकाणी डेव्हलप केलं की 1967 पासून ज्यांच्याकडे वंशावळी पुरावे असतील त्यांना प्रमाणपत्र देण्याचा सध्या विषय आहे आणि त्याला कायद्याने कुठेही अडकाती नसताना त्याला सुद्धा छगन भुजबळ विरोध करतायत आणि तो विरोध खाली परावर्तित होतोय. त्यामुळे हे प्रकार घडतायत आणि याला पूर्णतः जबाबदार छगन भुजबळ आहेत. म्हणून आम्ही सातत्यानं मागणी केली की भुजबळांनी आंदोलन रस्त्यावर येऊन करावं, मंत्रिमंडळातून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा एकनाथ शिंदेनी त्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. ठीक आहे, या मुद्द्यावर पटकन आबासाहेब पाटील आपलं 30 सेकंदात मतप्रदर्शन अपेक्षित करतो. त्यानंतर पुढचा मुद्दा डॉक्टर मोरेंच्यासाठी. आबासाहेब बोला. प्रसादजी, अतिशय चांगल्या पद्धतीने लाखे पाटलांनी सांगितलं की आता ज्या पद्धतीनं ओबीसीचे काही नेते मराठा आरक्षणाला विरोध करतायत किंवा कुणबी प्रमाण, अरे आम्ही सांगितलं ना की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तुम्ही कोणी अडवू शकत नाही. बरं, दुसरा की अजून बाकीचा विषय सरकार स्तरावर चर्चा चालू असताना देखील की जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि कुणबी प्रमाणपत्राला विरोध करायचा जो प्रयत्न घातलेला आहे आणि ह्याची जी चळवळ आहे तशी मराठा आरक्षणाची चळवळ आहे, तशी ओबीसी आरक्षणाची बी चळवळ आहे. त्यांचे अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत, आमचे अधिकारी जसे आमच्या संपर्कात आहेत, परंतु ते आमचा कुठलाही मराठा समाजातला अधिकारी कधी जातीवाद करत नाही, मी ठामपणे सांगतो. परंतु हे काही अधिकारी इतर समाजातले आहेत की ज्या ठिकाणी मराठा समाजातला अगदी ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंत ही सर थेट आरोप आहे. आणि हे मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आम्ही व्यथा मांडल्यानंतर त्यावेळेला तत्काळ निर्णय घेतले होते आणि शासनाला आदेश दिले होते की अशा पद्धतीने कुठल्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला जातीवाद करता येणार नाही. त्यामुळे फडणवीस साहेबांनी जी भूमिका त्यावेळेला घेतली होती तशीच आता शिंदे साहेबांनी भूमिका घ्यावी आणि परिपत्रक काढावं की ज्या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये असतील किंवा कुणबी नोंदीच्या शोधाच्या संदर्भात असेल किंवा प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात असतील
जे अधिकारी याच्यामध्ये हायगय करतील किंवा नाकारतील अशावरती कायद्याच्या नुसती तोंडी नको आहे आम्हाला. परिपत्रक, शासकीय परिपत्रक काढावं आणि ते लागू करावं की याच्यावरती जे कोण करते. ठीक आहे, मला वेळेची मर्यादा आहे, मला डॉक्टर मोरेंपर्यंत पोहोचायचं आहे. आणि डॉक्टर मोरे, जर समजा विशिष्ट भूमिकेतून आणि त्यात सुद्धा जातीयवादाचा आधार घेत सरकारी आदेश न पाळण्याची भूमिका एखादा कर्मचारी घेत असेल तर त्यावर कारवाई होऊ शकते अशी तुमची धारणा आहे. तुम्ही त्याचा पाठपुरावा पण करणार आहात. तुम्ही त्यासाठी सरकारला काही मुदत देता आहात का? जातीवादी भूमिका तर ही स्पष्ट दिसू लागलेली आहे. शेंडगे साहेबांनीच आज वकील आणले की आम्ही तुम्हाला मराठ्यातून आरक्षण घ्या आणि सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला याचिका दाखल करून हाणून पाडलं आपलं आरक्षण. हे छगन भुजबळ यांनी झालेलं आहे. आणि भुजबळ साहेब मंत्रिमंडळात राहत असताना मंत्रिमंडळाच्या विरोधात एखादा मंत्री जात असेल तर त्याला मंत्रिमंडळाची एक वाक्यता म्हणत नाही. मंत्रिमंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. परंतु ते स्वतःची फौज फाटा गृहमंत्र्याची सगळी मदत घेऊन एक आंबड सारख्या ठिकाणी आणि राज्यामध्ये फिरतात. हा खरं तर जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे आणि जातीमध्ये तेढ निर्माण होईल. याच त्यांच्याच व्यासपीठावरून हातपाय तोडण्याची भाषा, अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याची भाषा, अधिकाऱ्याला इशारा देण्याची भाषा, तुम्ही सिद्ध समिती बरखास्त करा, अधिकाऱ्यांनी काम करू नका. तर अशा वेळेला साहजिकच मंत्रिमंडळाच्या सदस्य माध्यमातून मुख्यमंत्र्याला दडपण येतं आणि त्यांना एक सूत्रता कामामध्ये राहू लागलेली आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच हे काम ढिसाळ होऊ लागलेलं आहे. आणि ज्या नोंदीत शोधायचं नुसतं नाटक सुरू आहे ते नाटक बंद झालं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद डॉक्टर मोरे. वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.